नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस पाटील भरती 2025 जालना भरती जी आहे या भरतीचा आजचा हा लेखीचा जो काही भाग आहे, लेखीचा भाग संपलेला आहे। आता जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे निवड प्रक्रियेमध्ये असणारी मुलाखत। आता ह्या मुलाखतीसाठी कोण पात्र उमेदवार आहेत हे आपल्याला बघायचे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळेच उमेदवार पात्र होणार आहेत का, कारण पेपरचा लेवल जो आहे तो खूप अवघड आहे। आजचा आपण पेपर पाहिला, या पेपरमध्ये अवघड पेपर आलेला होता। मग हे सर्वच जे काही लोक आहेत हे सर्वच लोक पात्र करणार आहेत का, की कोणाला संधी मिळणार आहे, हे आपण आजच्या या सविस्तरपणे यामध्ये पाहूयात। कारण प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतंय की पेपर अवघड आलाय म्हणून आपल्याला यामध्ये काही सूट दिली जाईल, तर ही सूट तुम्हाला असणार नाही हे पहिल्यांदा समजून घ्या। कारण ही पात्रता आहे ही त्यांनी तुमची जी काही जाहिरात प्रक्रिया दिलेली आहे, या जाहिरात प्रक्रियेमध्ये तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची पात्रता दिलेल्या आहेत। ह्या पात्रता सुरुवातीला पाहून घ्या, कारण या जेव्हा तुम्ही पाहणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याची जी काही पात्रता होती ही पात्रता अशा पद्धतीने होती। कारण बऱ्याच लोकांनी फक्त फॉर्म भरले आणि लेखीसाठी तुम्ही तयारी केलेली होती, मात्र आता लेखी झाल्याच्या नंतर आता जो काही भाग उरलेला आहे तो आहे तुमचा मुलाखतीचा भाग। आणि या मुलाखतीच्या भागामध्ये सर्व उमेदवारांना मला सांगायचं आहे की तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची जी काही पात्रता होती हे आपण करेक्शन जे काही केलेलं आहे, स्क्रीनवरती तुम्हाला जे काही दिसत आहे तर हा आहे तुमचा जी जाहिरात आलेली होती त्या जाहिरातीमध्ये असणारं परीक्षेचं स्वरूप। ह्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये तुम्ही पाहू शकता, पोलीस पाटील लेखी परीक्षा 80 गुण आणि तोंडी परीक्षा त्यालाच मुलाखत म्हणतो 20 गुण, असे एकूण टोटल किती आहेत 100 गुण होते। त्यातले 80 गुणांचा पेपर आपला झालेला आहे। आता पेपर बाकी आहे तो म्हणजेच मुलाखतीचा, जो आहे 20 गुणाचा मुलाखत आहे तुमची 20 गुणाची। आता ही मुलाखत जी आहे ती कोण देणार आहे ते समजून घ्या। यातली सर्वात महत्त्वाची पहिली अट आहे जिला तुम्ही स्टार करा। आणि तुम्ही जर याच्यामध्ये नसाल, लक्षात घ्या, तुम्ही जर ह्या क्रायटेरियामध्ये नसाल तर तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होऊ शकणार नाहीत, पोलीस साठी तुम्ही पात्र होणार नाहीत। कारण इथं शीर्षक दिलेले लेखी परीक्षेत 45% गुण अनिवार्य आहेत का, तर यस तुम्हाला अनिवार्य आहे हे समजून घ्या। कारण त्यांनी तुम्हाला त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे, पोलीस पाटील निवडसाठी घेण्यात येणाऱ्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण म्हणजेच 45% गुण प्राप्त करणं उमेदवाराला अनिवार्य आहे। असेच विद्यार्थी तोंडी परीक्षेस पात्र ठरतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना इथे 45% गुण पडतील अशा विद्यार्थ्यांसाठी ते पात्र ठरवणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना ते मुलाखतीला बोलवणार आहेत असं मला या जाहिरातीमधून वाटतं, हे समजून घ्या। कारण त्यांनी इथे जर समजा त्यांनी सांगितलं असतं की ज्या विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा कमी मार्क पडतील त्यांनाही बोलवलं जाईल, असं मला वाटत नाही। कारण इथे त्यांनी स्पष्ट दिलेले करणारे उमेदवार तोंडी परीक्षेत पात्र ठरतील। 45% गुण मिळवणारे उमेदवार म्हणजे किमान तुम्हाला 80 पैकी 36 गुण आहेत हे तुम्हाला मिळायला पाहिजेत। नाहीतर काही लोकांना असं वाटतं की आमच्या गावातून एकच फॉर्म आलेला आहे आणि एक फॉर्म साठी आणि त्याला फक्त 10च मार्क पडलेत किंवा त्याला फक्त 12च गुण पडलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल, तर हे असं होणार नाही असं मला वाटतं। त्याचं कारण असं आहे की त्यांनी तुम्हाला 36% म्हणजे 36 गुण म्हणजे 45% गुण अनिवार्य केलेले आहेत, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला तोंडी परीक्षा देता येणार नाही हे लक्षात असू द्या। आणि जर समजा तुम्ही तोंडी परीक्षा दिली नाही तर याचा अर्थ तुम्ही तलाठी जो काही तुम्हाला दिलेला आहे हुद्दा पोलीस पाटलाचा तो पूर्ण करू शकणार नाहीत असं यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे। इथे तुम्हाला दिसते पुढची पण काही अटी आहेत, ह्या सुद्धा अटी आपल्याला इथं पाहायच्या आहेत। हे उमेदवार देखील अपात्र ठरू शकतात, अजून काही उमेदवार आहेत त्यांना सुद्धा ते अपात्र करणार आहेत। तर त्यामध्ये कोणकोणते उमेदवार आहेत ते बघा। लेखी परीक्षे अंतिम मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता, अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्र पडताळणी करण्याकरता अंतरिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल। म्हणजे तुमची यादी जाहीर केल्याच्या नंतर ज्या अर्जदाराच्या जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता, अर्जात भरलेली माहिती, परीक्षा शुल्क कागदपत्रांच्या आधारे पूर्ण सिद्ध होईल अशाच अर्जदारांचा विचार भरती प्रक्रियेत पुढील टप्प्यासाठी करण्यात येईल। म्हणजे तुम्हाला तुमचे फॉर्म जे काही भरलेले डॉक्युमेंट्स आहेत
ते डॉक्युमेंट आणि तुम्ही देणारे डॉक्युमेंट हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला सारखेच असावे लागतील. त्याच्यामध्ये तफावत आढळल्यास तुमची जी काही निवड प्रक्रिया ती रद्द केली जाईल असं तुम्हाला सांगितलंय. जाहिरातीतील नमूद केलेली संपूर्ण अर्हता अर्जात भरलेली माहिती व मूळ कागदपत्राच्या तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास अर्जदाराची उमेदवारी भरती प्रक्रिया कुठल्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते. म्हणजे ते जर वेगवेगळे असतील तरी सुद्धा तुम्हाला काय केलं जाईल, त्याच्यामधून बाद केलं जाईल असं त्यांनी तुम्हाला सांगितलंय. दुसरी महत्वाची बघा काय म्हटले, ही 3 नंबरची, अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांचे अथवा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. लक्षात असू द्या, तुम्हाला तुमचं जे काही फिटनेस सर्टिफिकेट आपण असं म्हणतो, फिटनेस सर्टिफिकेट हे तुम्हाला सादर करायचं आहे. आणि ते कुणाचं असलं पाहिजे त्यांनी तर सांगितले, जालना जिल्ह्याचं जे काही चिकित्सालय आहे म्हणजेच जालना सिव्हिल हॉस्पिटल जे आहे तिथलं तुम्ही त्याला काय करू शकता, देऊ शकतात. किंवा सक्षम वैद्यकीय अधिकारी जो काही अधिकारी असेल या अधिकाऱ्याचं सुद्धा तुम्हाला तिथे देता येईल. सक्षम वैद्यकीय अधिकारी म्हणले ते म्हणजे तुम्हाला बाहेरच्या कुठल्याही डॉक्टरचं देता येणार नाही, हे लक्षात असू द्या. वैद्यकीय अधिकारी म्हटलेले आहेत, तुम्हाला त्यांचं द्यावं लागेल. म्हणजे तुमच्या एखादा डॉक्टर ओळखीचा असेल तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊन तसं देऊ शकणार नाही. अर्जदाराची पात्रता वैद्यकीय तपासणी अंतीच निश्चित करण्यात येईल आणि त्याची तुम्हाला तपासणी सुद्धा करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट देणार आहेत आणि नंतरच तुम्हाला त्यांनी ठरवलं जाईल की तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात. 4 नंबर, अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असल्याबाबतचे संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं आवश्यक राहील. ज्याला आपण काय म्हणतो, क्रिमिलियर सर्टिफिकेट असं म्हणतो. चारित्र्य प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला सादर करायचं आहे. तर हे तुम्ही तुमचे जे काही स्टेशन आहे तिथे किंवा त्यानंतर तुम्ही जर समजा माही सेवा केंद्रवाल्याकडे गेलात तर याचं जर काही फॉर्मॅट असेल तर तो फॉर्मॅट तुम्हाला भरून देईल आणि ते तुम्हाला SP ऑफिस वरून रिसीव्ह करायचं असेल किंवा तुमच्या संबंधित पोलीस स्टेशनला जिथे काही त्यांनी तुम्हाला दिलेलं असेल तिथून तुम्हाला ते घेता येईल, हे लक्षात असू द्या. ह्या महत्वाच्या अटी आहेत. यानंतर अजून पण काही अटी आहेत बघा इथं. शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि सादर करायचे चारित्र्य प्रमाणपत्र हे आपण आता सांगितले की तुम्हाला जो काही सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत यांचं सर्टिफिकेट सादर करायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सक्षम वैद्यकीय अधिकारी म्हणजेच महत्वाचं म्हणजे कुठल्याही डॉक्टरचं चालणार नाही हे समजून घ्या. आणि चारित्र्य प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहे. महत्वाची म्हणजे पुढची जी काही अट आहे ही सुद्धा तिथे तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. कारण ह्या जे काही जागा आहेत या जागा ज्या आहेत ह्या राजकीय दृष्ट्या लोकांच्या संबंधित असणाऱ्या लोकांसाठी नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले अर्जदाराची कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा. म्हणजे तो एखाद्या राजकीय पक्षाशी संबंध असणारा असेल आणि असं जर एखाद्यातून दाखवून दिलेलं असेल तर त्यावेळेस ही तुमची प्रक्रिया जी असेल ती रद्द होऊ शकते. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी संपूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा. म्हणजे महत्वाचं म्हणजे त्याने जर कुठे नोकरी केलेली असेल तर अशी व्यक्ती ही सुद्धा याला फॉर्म भरू शकणार नाही. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नसावा. तुम्हाला ग्रामपंचायतचा सदस्य जरी तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्ही ते फॉर्म भरू शकणार नाहीत. इथे तुमची निवड केली जाणार नाही. तसेच खाजगी किंवा निमसरकारी संस्थेचा सदस्य नसावा अथवा पूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र कागदपत्रांच्या वेळी सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला लिहून द्यायचं आहे की तुम्ही वरच्या जे काही सगळ्या अटी आहेत यापैकी कुठल्याही अटीमध्ये तुम्ही बसत नाही असं तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायचंय. जर असं काही आढळून आल्यास मग पुढील कारवाईसाठी तुम्हाला तयार राहावं लागेल, हे पण लक्षात असू द्या. म्हणून तुम्ही कुठे जर खाजगी किंवा निम सरकारी संस्थेमध्ये काम करत असाल, सदस्य असाल तर असा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, हे पण लक्षात असू द्या. तुमची सिलेक्शन होणार नाही. तुमची पात्रता जी काय आहे ती रद्द केली जाऊ शकते. राजकीय पक्षाशी सुद्धा तुमचा संबंध नसला पाहिजे, हे पण त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे. पोलीस पाटील पदावरील नियुक्ती मृत सेवानिवृत्त पोलीस पाटलांच्या वारसांनी अर्ज केल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल. परंतु याचा अर्थ एकाच स्थानासाठी पोलीस पाटलाच्या वारसासह 2 किंवा अधिक अर्जदारांना समान गुण मिळाल्यास पोलीस पाटलांच्या वारसांची निवड करण्यात प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे लक्षात असू द्या, जर पोलीस पाटलाच्या वारसांना पण फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही पण फॉर्म भरलेला आहे परंतु गुणामध्ये खूप तफावत आहे
तर नाही, समान गुण असतील तरच. जेव्हा समान गुण असतील त्याच वेळेस तुमचा विचार केला जाईल, म्हणजेच वारसांचा विचार केला जाईल आणि त्यांना तिथे घेतलं जाईल जर गुण समान असतील तर. नाही तर मात्र तुम्हाला तिथे ज्या लोकांना जास्त गुण आहेत याच लोकांचा तिथे विचार केला जाणार आहे, हे लक्षात असू द्या. पुढं, लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या अर्जदारास पोलीस पाटील भरती निवडसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोंडी मुलाखत परीक्षेस अनुपस्थित राहणारा अर्जदार अंतिम निवडीस अपात्र ठरेल. एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला लेखी परीक्षेमध्ये 70 गुण आहेत, 70 गुण आहेत, ठीक आहे, आणि तो त्या निवड प्रक्रियेमध्ये असणाऱ्या तोंडी परीक्षेसाठी गेलाच नाही तर त्याला अपात्र ठरवण्यात येणार आहे, लक्षात असू द्या. म्हणजे त्याला तोंडी परीक्षेला मुलाखतीला अवश्य राहणं गरजेचं आहे. उमेदवाराला मुलाखतीत 0 गुण मिळाले असले तरी लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे जर तो गुणवत्ता यादीत येत असेल तर अशा अर्जदार पोलीस पाटील पदावरील निवडी करता पात्र राहील. म्हणजे जर असा एखादा विद्यार्थी, असा एखादा सदस्य जर तसा आला नाही तर त्याला सुद्धा बाद केलं जाईल. आणि मग त्याच्यानंतरचे असणारे जे काही विद्यार्थी आहेत आणि त्याला इंटरव्ह्यू मध्ये 0 गुण मिळालेले आहेत, परंतु तो जर समजा क्रमवारीत योग्य ठिकाणी असेल तर त्याचा विचार केला जाईल. ज्या लोकांना मुलाखतीसाठी अपात्र राहतील असे लोक सगळे यासाठी काय असणार आहेत, अपात्र असणार आहेत, हेच लक्षात असू द्या. समान गुण मिळाल्यास अंतिम निवड प्रक्रियेमध्ये काय काय केलं जाईल बघा. पहिल्यांदा तर पोलीस पाटलाचे जे काही वारस आहेत अशाच लोकांना त्याच्यामध्ये काय दिलं जाईल, प्राधान्य दिलं जाईल. दुसरी गोष्ट आहे, अर्ज सादर करणाऱ्या अंतिम दिनांकास उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणारे अर्जदार, म्हणजे ज्यांचे जास्तीत जास्त शिक्षण झालेलं आहे अशी कंडिशन फक्त समान गुणावाल्यांसाठी आहे. फक्त कुणासाठी आहे, समान गुण मिळणाऱ्या लोकांसाठी आहे, सर्वांसाठी नाही, ठीक आहे. त्यानंतर माजी सैनिक असलेले अर्जदार, म्हणजे काही लोकांनी माजी सैनिक आहेत त्यांनी अर्ज केलेला आहे, यांच्यासाठी सुद्धा काय केलं जाईल, तशा पद्धतीनं त्याचा विचार केला जाईल. आणि त्याच्यानंतर वयाने ज्येष्ठ असलेले जे काही अर्जदार आहेत यांना सुद्धा त्यांच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. अशा पद्धतीनं ह्या निवड प्रक्रिया आहेत, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. ज्या लोकांना चांगले गुण आलेले आहेत, म्हणजे 40-45 पेक्षा अधिक गुण आहेत, अशा लोकांनी जे काही सर्टिफिकेट आहेत त्याला आपण काय म्हणतो, चारित्र्य प्रमाणपत्र काढायला सुरुवात करायची आहे. कारण तुम्ही जे काही आहात, कारण प्रत्येक गावामधून पेपरचा लेवल जो आहे तो अवघड आहे, लक्षात घ्या, अवघड आलेला आहे. त्यामुळं पेपर जे काही आहे ते 45-50च्या आसपासच मार्क्स तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना येणार आहेत असं मला वाटतं. कारण सर्वांचा जो काही कल आहे ते पाहता तुम्हाला एवढ्या गुणावरती असणाऱ्या लोकांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र जे आहेत हे तुम्ही काढायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. मुलाखतीसाठी जे काही विद्यार्थी जाणार आहे मुलाखत, तर याच्यासाठी संबंधित म्हणजेच काय, तर गाव पातळीवरील, तालुका पातळीवरील आणि जिल्हा पातळीवरील, तर या भागावरचे जास्तीत जास्त किंवा कायदे जे असतील, घटना, याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं त्या संदर्भामध्ये असणारं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करत राहू. तुमचं एक स्वतंत्र पॅनल असणार आहे, त्यामुळं तुम्हाला या भागावरती जास्त जोर द्यायचा आहे. गाव पातळीवरील ग्राम प्रशासन ज्याला आपण म्हणतो यावरती तुम्हाला जास्तीत जास्त जोर द्यायचा आहे, जेणेकरून तुमचे जे काही सगळे पॉइंट्स असतील ते पॉइंट्स त्यामध्ये कव्हर होतील. छोट्या छोट्या गोष्टी असतील, FIR जे काही आहे त्याचं लॉंग फॉर्म काय असेल, म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, असे जे काही छोटे छोटे वाक्य वगैरे असतात, या सगळ्या गोष्टी त्या संदर्भामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. काय कामं असतात, म्हणजे पोलीस पाटलाची जी काही कामं आहेत, विशेषतः काय कामे, पोलीस पाटलाची जी काही कामे आहेत, तर ही तुम्ही सर्च करा, गुगलवरती सर्च करा, तुम्हाला सर्व काही आहे तो डाटा तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याच्या संदर्भामध्ये असणारे पुस्तक वाचा. ज्या लोकांना चांगले गुण आलेले आहेत यांनी आजपासूनच तयारीला लागा, कारण तुमच्याकडे खूप कमी दिवस आहेत. उद्याच्याला उत्तरपत्रिका येऊन जाईल असं मला वाटतं, कारण आतापर्यंत अजून तरी आलेली नाही. उद्या सकाळी किंवा दुपारापर्यंत उत्तरपत्रिका मिळून जाईल. तशी आपण संभाव्य उत्तरपत्रिका टाकलेली आहे, संभाव्य उत्तरपत्रिका आपण टाकलेली आहे, त्यामुळं चेक करून घ्या. त्यातून तुमचे जे काही मार्क आहे 40-50च्या पुढे जर जात असतील तर निश्चितच तुम्ही पुढील जे काही तयारी आहे
मुलाखतीसाठी ही मुलाखतीची तयारी तुम्ही काय करू शकता तर चालू करू शकता। त्या संदर्भामध्ये असणारे पुस्तकं, डॉक्युमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडी करायच्या आहेत आणि त्यानुसार तुम्हाला पुढे तुमची स्टेप फॉलो करायची आहे। कारण येत्या 8 ते 10 दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया जी आहे ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणार आहे, हे लक्षात असू द्या। त्यामुळं तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना, सर्वांना, उमेदवारांना याची काळजी घ्यायची आहे की आपण त्या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा जो काही भाग आहे मुलाखतीचा, या मुलाखतीच्या भागामध्ये बसावं किंवा त्याची जी काही गुण आहेत त्यांची गुणांची मर्यादा वाढा। ज्या विद्यार्थ्यांमध्ये 2-2, 3-3, 4-4 जे काही गुण आहेत किंवा गावामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 5-6 गुणांचा फरक असेल तर हे फरक तुम्हाला इथे क्रॉस करता येतील। मुलाखतीमध्ये तुमची मुलाखत जर चांगली गेलेली असेल तर तुमचे निश्चितच त्यामध्ये तुमचे मार्क्स अजून काय होतील, तुमचे वाढून जातील। तसेच उत्तरपत्रिका ज्या आहेत ह्या उत्तरपत्रिका आपण फक्त सेट ए ची टाकलेली आहे हे समजून घ्या आणि त्याच्यावरून तुमचे प्रश्न फक्त खालीवर झालेले असतील। बाकीचं त्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं सिक्वेन्स चुकणार नाही। जास्तीत जास्त जे काही प्रश्न आहेत हे पहा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यानुसार तुम्ही त्याला काय करा, चेक करा आणि जर तुमचे गुण निश्चितच याच्यापेक्षा जास्त येत असतील तर तुम्ही तुमची पुढील तयारी करायला काही हरकत नाही। लक्षात असू द्या, ज्या उमेदवारांना 36 पेक्षा कमी गुण असतील, गुण कमी असतील अशा लोकांसाठी मला वाटतं की तुम्हाला पात्र केलं जाणार नाही, कारण त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की याचं काय केलं जाऊ शकतं, मग पुन्हा दुसरी प्रक्रिया होईल का, तर त्यावेळेस पुन्हा एखादी वेळेस तिथे पुन्हा नवीन दुसरं आरक्षण सोडून पुढचा जो काही टप्पा असेल त्या टप्प्यानुसार त्याची भरती केली जाईल। परंतु तुम्हाला इथे कमी गुणावाल्यांना, याच्यापेक्षा कमी गुणावाल्यांना पात्र केलं जाणार नाही असं मला व्यक्तिगत वाटतं, कारण त्यांनी तसं जाहिरातीमध्ये तुम्हाला तिथं नमूद केलेलं आहे। परंतु जे काही तसं तुम्हाला तुमच्या जे काही पत्र आहे तुमचं, म्हणजे तुमचा जो काही फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्म भरलेल्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि त्या संदर्भामध्ये असणारी माहिती तुम्ही तुमच्या पद्धतीनं अपडेट करत राहायची आहे, चेक करत राहायची आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे बोलवलं आहे का नाही हे सगळं तुम्हाला तुमच्या मेलवरती आणि नंबरवरती कळवलं जाणार आहे। तरीही सर्व विद्यार्थ्यांनी मात्र त्यानुसार सूचनेनुसार तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुमचा मेल नंबर, ID, मोबाईल नंबरवरती चेक करत राहायचं आहे की पुढील अपडेट काय आलेली आहे, तुम्हाला मेसेज आलेत का नाही आलेत का, तर त्या पद्धतीनं तुम्हाला त्यांच्या सविस्तर वेबसाईटला पण काय करायची, व्हिजिट द्यायची आहे। तर याच्या संदर्भामध्ये असणारं नवीन काही जे असेल इंटरव्ह्यू पॅनल मध्ये आपण कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात, काही शक्यता आहेत का, असे सगळे भाग आपण यांच्या माध्यमातून पुढच्या लेक्चर्समध्ये कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।